Jai Shri Ram. We saw some new animals. मित्रांनो, मी आज आहे बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झूलॉजिकल पार्क नागपूर येथे। आज आपण हा पार्क पाहणार आहोत। या पार्कमध्ये कसे यावे, कुठे लोकेशन आहे या पार्कचं, एंट्रीसाठी तिकीट काय आहे, त्यानंतर किती वेळ लागतो, कोणत्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आजच्या या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झूलॉजिकल पार्कमध्ये जे आपण आलेलो आहोत, तर माझ्यासोबत एक विदेशी फॅमिली आहे, मिस्टर ईगर यांची फॅमिली माझ्या पाठीमागे बघू शकता आपण। तर हे आहेत ते मुलं आणि येथे आलेल्या इतर पर्यटकांना त्यांच्यासोबत फोटो काढायचे आहेत, सेल्फी घ्यायची आहेत। बघा, सर्वांचं आकर्षण झालेले आहेत ते माझ्यासोबत आलेलं हे कुटुंबीय आहे, ईगर कुटुंबीय। तर नक्कीच आजचा हा टूर आपला खूप आनंददायी होणार आहे, खूप मजा येणार आहे आणि ते आपल्या देशातला हा झू पाहून त्यांना काय वाटते आपण ते सुद्धा पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, गाडी पार्क करून आता मी निघालेला आहे। इकडे या बाजूला बघा तिकीट घर दिसत आहे, हे तिकीट घर आहे। तर बघा मित्रांनो, असे हे रेट्स आहेत इथले झूचे। AC बस 300 रुपये आणि 400 रुपये, सॅटर्डे संडेला 400 रुपये तिकीट आहे आणि मंगळवार ते शुक्रवार 300 रुपये, नॉन ACचं 200 आणि 300 आणि मंडेला सुट्टी। बघा ही संपूर्ण माहिती, जंगल ड्राईव्ह ऑनलाईन बुकिंगसाठी काय व्यवस्था आहे। आणि ही आहे ईगर फॅमिली जी माझ्यासोबत आलेली आहे। बघा, ही मुलं त्यांचे आणि त्यांची वाईफ ॲना। तर हे आहे तिकीट घर। मित्रांनो, आमचं तिकीट झालेलं आहे। हे तिकीट आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट करता येते। तुम्ही कार्डचा वापर करू शकता, तुम्ही स्कॅनरद्वारे पेमेंट करू शकता किंवा कॅश तर करू शकतो। तर चला आता आपण जाऊया बसकडे। तर मित्रांनो, आमचं तिकीट काढून झालेलं आहे। आज आपण पाहणार आहोत बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झूलॉजिकल पार्क। संपूर्ण आनंद घेणार आहोत आपण, बसने फिरायचं आहे। कोणते कोणते प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते बघूया। मलाही माहीत नाही कोणते प्राणी आहेत आतमध्ये, प्रत्यक्ष आपण पाहूनच सांगता येईल आजचा हा। आणि किती वेळ लागणार आहे हे पण महत्त्वाची गोष्ट आहे, किती वेळ लागतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा कंप्लीट पार्क पाहण्यासाठी। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या बसेस इथे आहेत फिरण्याकरिता। हा झू आपल्याला जर पाहायचा असेल तर ही बस आहे एक ऑप्शन। बघा, इथे अशा 2 बस लागलेल्या आहेत। जसे पर्यटक या ठिकाणी येतात त्याप्रमाणे या बसेस सोडल्या जातात। परंतु समजा जास्त पर्यटक नसतील तर अशा वेळेस ती जी पांढरी ट्रॅव्हलर दिसते आहे, तर त्या ट्रॅव्हलरने देखील आपण या झूमध्ये फिरू शकतो। आणि जर आज गर्दी कमी आहे, पर्यटक कमी असल्याने आम्ही ट्रॅव्हलरचं तिकीट घेतलेलं आहे, ट्रॅव्हलरने आम्ही फिरणार आहोत। तिकीट दर तेच आहेत, फक्त प्रवाशांच्या संख्येनुसार कुठली गाडी सोडायची असं ठरवल्या जाते। चला तर मित्रांनो, थोडी बस आतून कशी आहे ते पण आपण बघूया। चला मित्रांनो, ही बस बघूया आपण। ही AC बस आहे, आतून कशी आहे बघूया। बघा, अगदी प्रशस्त बस आहे, ड्रायव्हिंग सीट, पुढे एक सीट आहे आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे बसची। आपण यात बसून अतिशय आरामात अगदी हा झूलॉजिकल पार्क पाहू शकतो। बघा मित्रांनो, ही दुसरी बस कशी आहे आतून, सारख्याच आहेत बसेस सर्व। सुंदर बस आहे, आतून खूप चांगली कंडिशन आहे बसची। बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झूलॉजिकल पार्कचा हा एंट्री गेटच्या आत आल्यानंतरचा हा परिसर आहे। अशा प्रकारचा आपण बघू शकता, ते आहे गेट। त्या गेटनी आत आल्यानंतर आपण पाहू शकता या बाजूला तिकीट घर। आपण आत्ताच तिथून तिकीट काढून आणलेलं आहे आणि त्यानंतर या साईडला बसेस लागलेल्या आहेत। या बसमध्ये आपण बसून झू पाहायचा आहे। तर अशा प्रकारे शाळेचे विद्यार्थी देखील हा झू पाहायला येत असतात। बघा, छोटे छोटे, अगदी छोटे छोटे मुलं। आणि माझ्यासोबत आलेलं हे ईगर कुटुंबीय, त्यांची ही मुलं डॉक्टर मिलिंद आणि ॲना मॅडम, मिस्टर ईगर यांची वाईफ ॲना। आणि इकडे आहेत ईगर, अविनाशसोबत बोलत आहेत, काहीतरी दाखवत आहेत ते मोबाईलवर आपल्या। तर मित्रांनो, या झूलॉजिकल पार्कमध्ये आपण पाहू शकता स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था आहे। तर मित्रांनो, बघा आमची बस लागलेली आहे। हे ईगर कुटुंबीय माझ्यासोबत आज फिरणार आहे गोरेवाडा
आंतरराष्ट्रीय झुलॉजिकल पार्क. चला आपण जाऊया. तर ही बस आता निघत आहे. ही बस भरलेली आहे. यानंतर आमची बस सुटेल. तर बघा मित्रांनो, ही बस निघालेली आहे एक. तर चला आपली जर्नी आज स्टार्ट होत आहे गोरेवाडा झू पाहण्याची. खूप सुंदर बस आहे छोटीशी. तर बघा मित्रांनो, आपण बसमध्ये बसलेलो आहोत. आज आपण पाहणार आहोत बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झुलॉजिकल पार्क गोरेवाडा नागपूर. बस सुरू झालेली आहे, निघायची आहे. बस अवघ्या काही मिनिटातच गाडी निघणार आहे इथून आणि आपला जवळपास 1 तासाचा प्रवास असणार आहे. या प्रवासामध्ये आपण अनेक प्राणी या पार्कमधले पाहणार आहोत. कसा काय आपला अनुभव राहणार आहे हे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून आमच्यासोबत तुम्ही पण या झुलॉजिकल पार्क फिरण्याचा आनंद घ्या. आज ही आपली जंगल सफारी आपण फक्त बसमध्ये बसूनच करू शकतो. बसच्या खाली उतरण्याची सक्त मनाई आहे. त्यामुळे आपल्याला यापुढील जे काही सफारीचे व्हिडिओ दिसतील ते बसच्या खिडकीच्या काचातून घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी घसरू शकते. या जंगल सफारीचे मुख्यत्वे 4 भाग आहेत. पहिला पार्ट आहे लेपर्ड म्हणजेच बिबट्याची सफारी. त्यानंतर आहे अस्वलांची सफारी. त्यानंतर हरणांची सफारी असेल. यात विविध प्रकारचे हरणं, नीलगाई, सांबर इत्यादी प्राणी असतील. व शेवटी आपण पाहू वाघांची सफारी. सफारीच्या या प्रत्येक भागात प्रवेश करताना अशा प्रकारचे भव्य सुरक्षाद्वार बनवलेले आहेत. आतील प्राणी इतरत्र पळून जाऊ नये व प्राणी सुरक्षित राहावे हाच हेतू या मोठमोठ्या दरवाजांचा आहे. बसमध्ये आपल्यासोबत एक गाईड दिलेला असतो जो आपल्याला या जंगलातील प्राण्यांविषयी त्यांच्या खानपानाविषयी माहिती देतो. तो हम शुरू करने जा रहे हैं लेपर्ड तेंदुआ सफारी. तो लेपर्ड सफारी का इंक्लोजर यानी एरिया जो है ये 25 हेक्टेयर में बना हुआ है. तो टोटल 4 से 5 लेपर्ड सर्वाइविंग हियर. तो हमें लेफ़्ट और राइट दोनों तरफ नज़र रखनी है, ध्यान देना है और उन्हें सर्च करना है, ढूंढना है. क्योंकि लेपर्ड ये काफ़ी शाय एनिमल होता है, चतुर एनिमल होता है, आसानी से दिखते नहीं है. घास का कलर और इनका कलर एक जैसा ही नज़र आता है और ये आसानी से पेड़ों पे भी चढ़ जाते हैं. 3 राइट साइड इनटू द ग्रास. 3 लेपर्ड्स आर 3 leopards are there. राइट साइड में लेपर्ड के लिए गुफा नज़र आ रही है, बनाई हुई है. ये भी आर्टिफिशियल है, मैन मेड. This is cave for the leopard. तर आता आपण भालूच्या एरियामध्ये शिरणार आहोत. हो, इंडियन ब्लू बुल. भैया रिव्हर्सला थोडा. तर इथे अस्वल आपण पाहू शकता, काहीतरी खात आहे. The watermelon. आपल्याला एक भालू पाहायला मिळालेला आहे. नीलगाय, बारासिंगा एंड पिकॉक. रोकते जाओ ना काका. You can see on your right hand side. ये बारासिंगा डियर है, फीमेल. ये नीलगाय इंडियन ब्लू बुल. Indian with मेल. male. With fawn, it is male. They are fighting. They are fighting now each other. You can see. They both are male. तर पाण्याच्या जवळ जास्त प्राणी आहे. We can see right side. They are resting. Sangai deer. It is very rare to see the white deer on your left side. ओहो, They have special thorn on this head. व्हाईट डियर. पेड़ आ रहा है बीच में, थोड़ा सा पीछे. You can see in the front also. पीछे Front में और दिखेंगे. white deer. White, yeah, more. Black buck fighting. You can see peacock. Right side. Peacock in the resting. front. Sangai deer. Small deer. Brown color. Wild pig. Black buck. White. Barking deer. Which? तो ब्राउन कलरचा आणि तो बार्किंग डियर आहे, रेड सारखा तो छोटा.
barking deer, the brown one. Black buck fighting. The small deer, brown color small deer. They are barking deer, and hawk deer also here. Reason for spiral. Deer, small. Barking deer. आता सांबर दिसेल नाही तो. आपण टायगर सफारीमध्ये एंट्री करतोय आता. त्याला 2 टायगर पाहण्याचे चान्स आहे. बघूया मिळतो का. एंट्री केलेली आहे आपण टायगर सफारीमध्ये आता. तर आपण आता टायगर सफारीमध्ये फिरतो आहोत. राईट साईड काहीतरी इथे केलेलं आहे टायगरसाठी असेल हे काहीतरी आहे. मस्त लोळत पडलेला आहे. मला कान दिसला त्याचा दूरून. ओहो. You can see in the tree shadow they are resting there. One tiger is there. दोन्ही भी है, दोन्ही है. बस दोन्ही आहे. यस. बढिया. खूप सुंदर. थोडे जर उभे राहिले तर आणखीन चांगले दिसले असते. आफ्टर बापरे. क्लिअरली विजिबल. तर बघा 2 वाघ या ठिकाणी आपण पाहू शकता. मस्तपैकी आराम करत आहेत. झूम मध्ये असतात म्हणून खिडक्या उघड्या पाहिजे. हायर करतात. आता उठवले असते त्यांना. गोल्डन फॉक्स. येस. यू कैन सी राइट साइड आईना लकड़बग्गा. तो बहुत जल्द ये वॉकिंग जोन शुरू होने वाला है कुछ ही महीनों में. यहाँ पे हम पैदल चल के आराम से 1 से 2 घंटा टाइम स्पेंड कर पाएंगे. और इसी के साथ 2 से 3 साल बाद हम यहाँ पे अफ्रीकन सफारी भी कर पाएंगे, जिसमें नाइट सफारी भी रहेगी. अफ्रीकन सफारी के लिए अफ्रीका से ज़ेब्रा, जिराफ, चीता, लॉयन जैसे अफ्रीकन एनिमल यहाँ पे लाए जाएंगे. तो हमारी इंडियन सफारी यहाँ पे समाप्त हो चुकी है. बाळा साहेब ठाकरे गोरेवाड़ा इंटरनेशनल जूलॉजिकल पार्क में विजिट देने के लिए आप सभी लोगों का धन्यवाद. आशा करता हूँ सफारी आपको पसंद आई होगी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली सफारी संपलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय झुलॉजिकल पार्क आपण पाहिलेला आहे. बरेच प्राणी आपल्याला पाहायला मिळाले. तर बघा मित्रांनो हे ईगर आणि विनाश, मिलिंद आणि ईगर फॅमिली आपण पाहू शकता. तर ईगर आणि फॅमिलीसोबत येथे जे काही कोणी पर्यटक आलेले आहेत त्यांना सर्वांनाच फोटो काढायचा आहे असं दिसते आहे. बघा आणि ते सुद्धा अतिशय आनंदाने त्यांच्यासोबत फोटो काढण्यास तयार आहेत. आपण बघू शकता. तर मित्रांनो आमची जंगल सफारी संपलेली आहे आणि ईगर आता आपल्याला सांगतील की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. Thank you. Hello, first of all. It was nice. It was Jai Shri Ram. Perfect. Jai Shri Ram helped us to see a lot of animals. But who was the most special? Yeah, the most special was tiger. Tiger. Of course, tiger is special. Yeah. Tiger, leopards, this kind of animals. So you in all you enjoy this safari today. Yes. We enjoy very You like much. it? Okay. Now we have to go to home and lunch. We'll have lunch. Yes. Okay. I'm Lunch full, is but ready. I will eat because I love Indian food. I'm very happy to eat Indian food. Okay. Okay. You like India? Like very much. ओके ओके. ठीक आहे. तर हे होते ठीक आहे. मिस्टर ईगर. थँक्यू मिस्टर ईगर, Alexei and all Eager family. Amade.
Pascal and Anna. Beautiful Anna, madam. So, what is your experience? Do you want to tell something about this safari, today's safari? It was very interesting. Oh, We saw some new animals which we have not seen in Slovenia, especially leopard and Leopard, yes. tiger. These are two of them so we found that. like this. So very good experience. ओके थँक्यू सो मच. अशा प्रकारची वाहनं देखील इथे लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी आपण पाहू शकता. तर असा आजचा हा आमचा टूर झालेला आहे जंगल सफारी आणि अतिशय आनंद घेतलेला आहे आपण. या 1 तासाची सफारी होती. 1 तासामध्ये आम्ही बरेच प्राणी पाहिले या ठिकाणी आणि खरोखर नेचरमध्ये फिरण्याचा एक वेगळा आनंद असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनामधून काही वेळ आपण नक्की नेचरमध्ये घालवला पाहिजे. असा हा आमचा अतिशय प्लेझंट एक्सपिरियन्स राहिला आजचा. आपण पण नक्की भेट द्या. संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळालीच असेल. कसं यावे, टायमिंग, त्यानंतर तिकीट्स आणि इथे फिरण्याची जी पद्धत आहे, जो प्रकार आहे, गाड्या आहेत, तर याबाबतची संपूर्ण माहिती आपणास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. मला आशा आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. नागपूरपासून कडमेश्वरला जाणारा जो रोड आहे म्हणजेच काटोल रोड ज्याला आपण म्हणतो, तर काटोल रोडनी एक 3 ते 4 किलोमीटरवर फक्त हे लोकेशन आहे. तर आपण नक्की नागपूरमधून इथे येऊ शकता अगदी इझिली. सिटी बस आहे, आपल्या वाहनाने आपण येऊ शकता, मोटरसायकलने येऊ शकता आणि अतिशय चांगला रस्ता आहे हा. काटोल रोडनीच आपल्याला यायचं आहे. तर आपण जरूर या ठिकाणी भेट द्या. आणि आता निघतोय घराकडे. घरचा कार्यक्रम कसा असेल म्हणजे विदेशी पाहुण्यांना आम्ही काही लंचचं आयोजन केलेलं आहे. तर बघूया त्यांना काय आवडते, आपल्याकडचे पदार्थ ते कसे खातात, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, तो सुद्धा पार्ट बघायला आवडेल आपल्याला नक्कीच. आपण आपल्या देशातील पाहुण्यांचे स्वागत कसे करावे, त्यांना काय आवडते हे आपल्याला माहीत असते, परंतु विदेशातून जेव्हा लोक आपल्याकडे येतात तर त्यांचा अवघत कसं करावं, त्यांना काय आवडेल, त्यांना तिखट आवडते की नाही, गोड आवडते की नाही, तर हा सर्व एक्सपिरियन्स आपण आज घेणार आहोत. तर आपण नक्की बघा या व्हिडिओचा सेकंड पार्ट लंच कार्यक्रम. तर चला आता भेटू आपण डायरेक्ट घरी. तर हिअर इज पनीर टिक्का मसाला. पनीर cottage cheese with spice. This is chapati पुरी, buttermilk, cucumber. And this is I like fried chapati very much. बरं झालं केलं, त्यांना आवडते म्हणजे पुरी. हो ना, बरं झालं केलं. नो स्पायसी Thank you. You are more welcome to Europe. युरोप. येस, वी आर कमिंग, वी आर प्लॅनिंग फॉर दॅट. तर आमचे पाहुणे निघालेले आहे आता वर्धेकरिता. चला बाय 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 बाय. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.